ठाण्यात आपण पाहतोय पावसाचा जोर वाढायला आता सुरुवात झाली आहे। पहाटेपासून पावसानं जोर धरलाय। पावसाचा जोर वाढला तर पाणी साचू शकतं। शहरात सर्वच ठिकाणी पावसानं आता हजेरी लावलेली आहे। घोडबंदर रस्ता या ठिकाणी देखील हजेरी लावलेली आहे आणि या घोडबंदर रस्त्या इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। आपण पाहणार आहोत की घोडबंदर परिसरात नेमकी काय परिस्थिती आहे। आज सकाळपासून ठाणेकरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आपण बघू शकतो की ठाण्यातले जो काही घोडबंदर रस्ता आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पावसाने हजेरी लावलेली आहे। पावसाची रिपरिप रात्रभर सुरू असताना आज दिवसभर देखील पावसाची रिपरिप सुरू राहणार आहे। मागील 12 तासामध्ये 70 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झालेली आहे। आज पहाटेपासून जो काही पाऊस सुरू झालेला आहे हा पाऊस कधी थांबणार याकडे ठाणेकरांचं लक्ष लागलं असताना मागील अनेक दिवसांपासून ज्या पावसाने दडी मारली होती त्याने आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे। ज्या जो काही पाऊस पडलेला आहे त्या पावसामुळे कुठल्याही प्रकारचा अपघात किंवा मग जीवितहानी आज पहाटेपासून तर देखील झालेली नाही आहे। आज दिवसभर हा जो काही पाऊस पडणार आहे नक्कीच या पावसामुळे ठाणे शहरात जो काही सखल भाग आहे या ठिकाणी पाणी साचू शकतं। महानगरपालिकेच्या वतीने देखील उपाययोजना करण्यात आलेली आहे आणि हा जो काही पाऊस पडतो यामुळे नक्कीच आज ठाणे शहरामध्ये सुखद गारवा निर्माण होणार आहे। आज सकाळपासून जो काही पाऊस पडतो त्यामुळं कुठल्याही प्रकारची जी काही सेवा आहे खास करून जी रेल्वेची सेवा असेल किंवा मग जी काही बसची सेवा असेल याच्यावरती कुठल्याही प्रकारचा अजून तरी परिणाम झालेला नाही आहे। वाहतूक सेवेवरती कुठला परिणाम झालेला नाही। शाळा देखील सुरू झालेल्या आहेत। महानगरपालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात आलेल्या जर अत्यावश्यक काम असेल तर घराच्या बाहेर पडावं असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।